तर मंडळी आज असं झालंय की आपण आलतो रात्रीचं आणि त्यात येताना प्रवासामध्ये आपल्याला भरपूर झोप लागली होती, तरी पण आपण आलोय आणि आलोय कुणाला भेटायला माहीत आहे का? आपल्या देशातल्या सगळ्यात तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की फेमस आहे ती आणि आपण त्यांना म्हणजे त्याने आपल्याला भेटायला ते आपण त्यांना भेटायला आलो असं झालंय आणि चला भेटूया. तर मित्रांनो तुम्हाला सरप्राईज देणार आहे आज, एक वेगळी सरप्राईज आहे. चला आपल्या चॅनलवर आज बघूया काय आहे. नमस्कार. त्यांचं चालू आहे फोटो वगैरे काढणं, हे सगळं चालू आहे. आणि कसं आहे, तुम्ही ओळखत असला तर मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कोण कोण ह्यांच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ते पण सांगा. हे पहा. नमस्कार मित्रांनो. इंडियन यूट्यूबर जे शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीवरचं सोल्युशन म्हणजे हा माणूस. हे अशा पद्धतीत. चला भेटूया. बाकीची गोष्टी भरपूर करायच्या आहेत आपल्याला, पण आधी पहिला घरी. नमस्कार मित्रांनो, हे आपण पाहत आहात. आता आम्ही चाललो आहे कुठे म्हणजे महादेवांचं दर्शन घ्यायला. आम्ही आलो आहे काशीमध्ये, काशी विश्वनाथचं दर्शन घेण्यासाठी. तर मित्रांनो चला पाहूया कशा पद्धतीनं आमचं दर्शन होतं आहे. संतोष भाऊ हे पुढं बसलेले आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांचे जोडीदार म्हणजे त्यांचे पाहुणे वगैरे आहेत सोबत. तर मित्रांनो संतोष भाऊ हे आपल्या देशामधील शेती संदर्भातील सर्वात मोठे यूट्यूबर आहेत. त्यांच्या चॅनलचं नाव आहे इंडियन फार्मर. तुम्हाला माहीतच असेल सगळ्या शेतकऱ्यांना आणि बाकीच्या पण माणसांना माहीत. आणि एक नंबर असा हा जोगाडू माणूस सोबत आपण फिरत आहोत आजच्या रात्रीच्या टायमाला या. आणि तुम्ही बघू शकता इथं आम्ही चाललो आहे पूर्ण वाराणसी फिरत. रात्रीचे 2 वाजलेत कारण आम्हाला टाईम भेटला ह्याच टायमाचा. आणि हे पहा आम्ही आता एका स्टॉपवर पोचलो इथल्या. आणि मला जास्ती माहिती नाही इथली, पण संतोष भाऊंना माहीत आहे कारण त्यांनी प्रयागराजमध्ये भरपूर दिवस इथं होते बिझनेसमुळं आणि त्याच्यानंतर ते यूट्यूबवर काम केलं गावाकडे जाऊन. तर पाहू शकता इथं कशा पद्धतीने गल्ली आहेत, म्हणजे गल्ल्या वगैरे आहेत हे पहा. तर मित्रांनो संतोष भाऊ चालू. मित्रांनो आपण फिरतोय काशी, उत्तर प्रदेशमध्ये काशीला तर आपण आलो आहे. आता पोचलो आहे शेवटी. जे जीवनामध्ये एक टार्गेट पूर्ण करायचं असतं अशा जागी आपण पोचलेलो आहोत काशी. हां ती बघा दोस्त मजा करते. हा पलीकडला आहे ना, हा दोस्त आहे बाहेरला. डब्ल्यू याला डब्ल्यू पाणी बॉटल आहे. हे बघा मित्रांनो, देशातल्या सगळ्यात मोठे चॅनलचे, देशातल्या सगळ्यात मोठे यूट्यूब चॅनलचे आपले इंडियन फार्मर हे मला विचारतात की व्ह्यूज येतात का तुझ्या व्हिडिओला, म्हणजे चॅनल कसा येत असतील असं मी म्हणतो. हां चांगले येत असतील का असं विचारायला लागले. जिंदगीनं साथच दिली नाही आपलं. असं झालंय खेळ की आपल्या नशिबानं म्हणा किंवा आपल्या जी कर्तृत्व जी केलंय आम्ही ती आम्हाला कधी साथच भेटली नाही आणि पूर्ण ह्याच्यावर वेळ देता आलं नाही. कारण कसं आहे माहीत आहे का, ह्या यूट्यूबला कंटिन्यू वेळ द्यावा लागतो, क्वालिटी द्यावं लागतं, कंटेंट टाकावं लागतं, नवीन काहीतरी टाकावं लागतं. बरोबर. हां मग हे एवढं द्यायला आपल्याकडं टाईम नाही, पण जेवढं टाईम भेटतंय तेवढं करत असतो. आता जसं ही क्लिअरिटी बघायला लागलाय OnePlusची आहे चांगली, पण होतंय काय अंधारात चाललोय आम्ही. टाईम भेटलाय काय अंधारात. ही दिवसा काढायचा व्हिडिओ अंधारात निघालाय, टाईमच भेटत नाही. रात्रीच्या 2 वाजता आम्ही शूट करत आहे. रात्रीच्या 2 वाजल्या त्या आणि मी शूट करतोय आणि घाटवर आम्ही दशाश्रम येतो. आणि कुठं आहे माहीत आहे का, 10 घाटावर. हां बनारस. चला पुढचा व्ह्यू बघूया.
काय वाटतंय? पाणी वाढलेलं आहे. तर मित्रांनो ही घाट बघू शकता रात्रीच्या 2 वाजता. चला आम्ही तर इथं बांधलेलं आहे आता ह्या युपी मध्ये. ह्या नद्यांसंग, ह्या लोकांसंग, ह्या येड्या लोकांसंग हे बघा असली युपी वाली. चला लय फरक आहे हो आपल्या त्यांच्यात. ही कुठलं घाट आहे मला काय समजा ना. तर मित्रांनो आज आपण आहे बनारस मध्ये बालाजी भाऊ सोबत. काशी विश्वनाथ हर हर महादेव. आणि हा जो आहे मेन घाट आहे हा दशाश्वमेध घाट आहे. इथं आरती होते. तर आता खूप पूर आलेला आहे बघा. इथं पूर आल्यामुळे आता आरती होत नाहीये सकाळची, तर संध्याकाळची होते ती पण वरती होते. तिथं तुम्ही टी व्हीवरती पाहिलं असेल की ते हातामध्ये मोठ्या मोठ्या आरत्या घेतल्या जातात. तर त्या इथंच होते. हेच मेन घाट आहे. आणि ह्या मेन घाटाच्या शेजारी जे आहे ते 365 घाट आहेत. इथून खाली तुम्ही ट्रॅव्हल केला की खूप घाट आहेत. आणि याच्या पलीकडे जे आहे ते मणिकर्णिका घाट आहे. आणि त्याच्या पलीकडे जे आहे ते मंदिर पण आहे. तिकडं खूप मोठा आता कॉरिडॉर केलेला आहे. मी आता जे चॅनलचे मालक आहेत त्यांच्या हातात फोन देतो. हे घ्या मित्रांनो. बस का झालं का अजून किती पाहिजे? कारण कसं माहिती आहे का, आपण डायरेक्ट एका मोठ्या युट्यूबर पाशी आहे, बाकी काय नाही. रात्रीचे 2 वाजले. आता आम्हाला भेटायला टाइम कधी भेटतोय? 2 वाजता. तर मित्रांनो चला अजून भरपूर आपल्यासोबत आहेत, वेळ भरपूर आहे आणि बाकीच्या गोष्टी परत न बोलूया. आता सध्या तर आपण हे आहे डीजे आणि तिकडं संतोष भाई आपण व्हिडिओ काढतात हे का. ये हमारे मित्राणी और बालाजी जो काशी विश्वनाथ दर्शन करने के लिए आए हैं और जो कि इनको दर्शन अच्छे से मिल जाएगा. ये हमारे भोलेनाथ की कृपा है. ये अच्छे से दर्शन इनका हो जाए. मिल जाएगा यार, मिल जाएगा दर्शन. और बाकी भोले आज ही बुलाएंगे. भोले जो शंकर भगवान हैं हमको आज बुलाए हैं, तो आज उनके हम. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण ही घ्यायला लागलोय. आता आपल्या गंगे मातेला दिवा वाहतोय आपण. आणि हे पहा
मित्रांनो बऱ्याचपैकी इथं स्वच्छता म्हणा, एक नंबर स्वच्छता अशी आहे की इथं भरपूर भाविक येतात, तरी पण इथं स्वच्छता मस्तपैकी आहे. तर आपले इंडियन फार्मर चाललेत पुढं, कारण कसं आज वेळ काढून आलेले आहेत आपल्या चॅनलवर. आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे का, त्यांना टाईम भेटत नाही, तरी पण सगळं ॲडजस्टमेंट चालू आहे. चला पाहूया त्यांच्यासोबत आणि फिरूया पूर्ण वाराणसीमधील आपले काशी. चला या गल्लीतून कुठून जायचं आहे मित्रांनो. इथं आल्यानंतर ह्या घाटातून आता ही आपल्याला काय माहीत नाही, पण आपण जुनं झाल्यावर आपल्याला माहीत होईल ह्या गल्लीतून घुसायचं, आपल्याला लवकरात लवकर मंदिराचं दर्शन भेटेल. तर मित्रांनो असंच तुम्हाला जाता जाता असं कोणी एजंट वगैरे भेटते की मंदिर जाणं आहे, त्या मंदिर आपण चाललेलो असतो तरी पण ती विचारते नेमका फंडा काय ते कळत नाही. नमो घाट हो गया थे क्या एक तास लागेल अजून मंदिर दुसऱ्या घाटावून जाऊन या. चला कोणाच्या नादात कोण. मित्रांनो बनारस अशा पद्धतीचं ही बनारस आहे. तर जिलेबी पण आहे की हो. कन्नडवाल्यांनो बघा, आपल्याकडल्या कन्नडवाल्यांनो भरपूर आहे इथं. कन्नडवाली भरपूर आहे ती का बोर्ड साऊथ मधली हे बघा. तर मित्रांनो ही बघा बनारसची गल्ली. ह्या गल्लीमध्ये म्हणजे मेन गल्ली आहे, मेन वाट आहे ही. आणि हे बघू शकता पुढे तुम्ही बनारस. अरे वही ना जो भी है, मुझे इतना पता रहता तो मैं क्या है, जो काशी विश्वनाथ का जो ये है वाट आहे जी, आणि त्याचं ती काय तर आहे. आपल्याला एवढं कळलं नाही, आपण पूर्ण म्हणजे कसं माहीत आहे का, आपल्याला इथली काहीच माहिती नाही. बिना माहितीचं आपण फिरायला लागलोय, तरी पण आपण थोडंफार काय असेल ती माहिती दाखवूया. मस्त अशी गल्ली आहे. त्या तिथं झालंय असं हां चालू आहे की हो. मी ह्याच्याकडे बेकार लक्ष असतं आपलं, लय वेळा फसलोय मी तसं. तर ही बघा असं. आणि आपण कुठं बसलोय इथं चहा प्यायला. कळलं का, इथं चहा कुल्हडवाला चहा इथं भेटतोय. चला पिऊया. हे बघा पहाटेच्या 3 वाजल्या ना, पहाटेच्या 3 वाजल्या आणि आम्ही चहा पीत बसलोय. अबे बैठ जा बे डबलू. जब भी मैं बनारस आता हूँ तो ये कुल्हड़ वाली चाय जरूर खाता हूँ.
मित्रांनो, जिथून मणिकर्ण घाट जे आहे, जिथं म्हणजे देशातलं सगळ्यात जास्त 24 तास जिथं मडी जळतात, म्हणजे आपलं प्रेत जळतात, तिथं त्या जागी जायचं म्हटलं ना, आधी तुम्हाला पोलिसांचं त्या गल्लीतून येताना पोलिसांचं मुलकाचं कडे बंदोबस्त आहे. हो काय सांगायचं तुम्हाला, अवघड आहे. UP-मध्ये एवढं कडक बंदोबस्त आहे, विचारू नका तेवढं. जरा जरी काय हालचाल झाली समजा, तिथं गपचप निघायचं. कुठं बोरिया बिस्तर बांधून, तुम्हाला माहीत आहे कुठं आहे म्हणाली. तर अशा पद्धतीनं आम्ही निघालो आहे आता कुठं, दुनियाचं अंतिम सत्य बघायला. शेवट, ज्या प्रत्येक माणसांचं शेवट असतं, असं शेवट बघायला आपण चाललेलो आहोत. तर चला पाहूया तिथे गेल्यानंतर काय फील होतंय आणि काय वाटतंय हे सगळं बघूया. कारण आपण चाललोय वेगळ्या गोष्टीसोबत आणि वेगळ्या माणसासोबत. असं कधी वाटलं नव्हतं माझ्या जिंदगीमध्ये की मी एका यूट्यूबर सोबत आपण कुठं चाललोय, जिंदगीचं अंतिम सत्य बघायला चाललोय. आपले भाऊ चालले होते पुढं फास्टमध्ये, आपण पण त्यांच्या मागं पळत पळत चाललोय. कारण आपल्याला जास्त माहिती नाही, त्यांनाच माहिती आहे, कारण ते इथं राहिले होते आधी, फिरले तिथले गल्ले, त्याच्यामुळं. बाकीच काय, लहान लहान सारी अशी लहान लहान गल्ले आहेत. हो बाकी काय नाही, एकदम लहान लहान. सांगायचा मुद्दा असा आहे, निघायचं आता निवांत, म्हणजे घाट आहे मेन, घाटापुढं जाऊन आपण बघूया काय काय होतंय काय नाही. एवढ्या बारक्या बारक्या गल्ल्या आहेत, बघू शकता मागं. आणि आपले भाई आहे ते बघा, पुढं पळायला लागले आहे का ना. हे बघा तारा 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 कसं बाबाला झोप येते काय माहीत, झोप येते का कंटिन्यू जागलेलं असते बाबा. हे बघा आहे का ना, हे बघा अशा पद्धतीनं आहे मित्रांनो. तर चला पाहूया जिंदगीत का असली सच. चला भेटूया. काय नाही, तुमचं आमचं सगळे एकच आहे. तर मित्रांनो, शेवटी आपण पोचलेलो आहोत. कुठं माहीत आहे का, जिथे आपल्या जेवणाचं लास्ट पायरी म्हणजे लास्ट असतं, तिथं पोचलेलो आहोत. आणि चला बघूया आपण काशीमध्ये कसं असतं काय असतं. चला. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण आलो आहे गंगा नदीच्या ह्या मणिकर्ण घाटावर काशीमधल्या. ही आहे तुमचं ही काशीचं घाट, ही आहे मणिकर्ण घाट, आणि ही आहे समोर तुमच्या जिंदगीचं सत्य. इथं येईपर्यंत माणसानं काय काय केलेलं असतं, काय काय नाही, सगळं पाप बीप तुमचं बघा. ही कुठं आहेत आता, काय घेऊन चालले. हे अशा पद्धतीचं तुमच्या माझ्या आणि सर्वांच्या जिंदगीचं सत्य आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला एक दाखवू इच्छितो आहे. हे पहा, पुढं एक मंदिर डुबलेलं आहे आपल्या ह्या गंगा नदीच्या मध्ये. मित्रांनो, अशा शांत जागी येऊन एक वेगळंच फील असतं, जी कळतं की जिंदगीचं अंतिम सत्य काय आहे. अशा टायमाला वाटतं की यार खरंच की काय करायचं नेमकं. प्रश्न पडतो. प्रत्येक माणूस आपल्या आपल्या नादात असतो, प्रत्येक माणूस आपापल्या ह्याच्यात असतो, कमवण्याच्या नादात असतो, सगळ्याच नादात असतो. पण कमवण्याच्या नादातनं पण एकदा येऊन अशा पद्धतीचं तुम्ही सत्य बघू शकता. कोणाचं काय तरी कोणाचं काय असतं या जिंदगीमध्ये, आणि हेच अंतिम जीवनाचं तुमचं सत्य आहे. चला भेटूया पुढं, अजून थोडासा व्ह्यू घेऊया, आणि त्यानंतर मला जरा वेगळंच वाटतं इथं, त्याच्यामुळं मी पण आता रजा घेतो इथून. आणि पाहू शकता भैया, हो भैया, हो भैया, काय वाटतं मला, काय वाटतं तो मला असं वाटतं की मी बी शेवट इथंच येणार आहे. शेवट सगळ्यांचा इथंच आहे.
हो, मणिकर्णिका घाट आणि हरिश्चंद्र घाट 2 घाट नक्की बघा आयुष्यात येऊन एकदा इथे बनारसमध्ये. ही बघा मित्रांनो, तुमच्या जिंदगीचा शेवट, माझ्या जिंदगीचा शेवट ही आहे. मित्रांनो पहा, 24 तास कंटिन्यू चालू असतं. ही असं नाही की बाबा 1-2 मिनिट थांबलेलं आहे, कंटिन्यू चाललेलं असतं, कंटिन्यू चालत आहे. हे पाहू शकता. चला मित्रांनो, लयच वाईट वाटतं असं अशा गोष्टी पाहून. जाऊया, कारण तसं पण आपण आपल्या स्मशानात बसतच होतो गावातल्या, असा विषय नाही. एवढंच की कोणाची काय ख्वाहिश असती, वेगवेगळ्या गावावरनं इथं प्रेत येत असतात, ज्याची त्याची इच्छा असती आणि की बाबा मी ह्या जगात नसल्यानंतर मी ज्या वेळेस हे देह सोडून जाणार आहे त्यावेळेस मला ह्या अशा ह्या घाट्या काशीमध्ये नेऊन मला अंत्यविधी करा माझे, अशी वेगवेगळे हे असतात, ज्याची त्याची जी इच्छा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण संपूर्ण दर्शन असं काशी विश्वनाथ भोलेनाथ यांचं आपण दर्शन घेतलेलं आहे. तर आणि आता निघालो आहे आपण कुठं, सकाळचे वाजलेत 5, आपण गेलतो 1 तासामध्ये आपल्याला दर्शन भेटलं. कारण आता ह्या टायमाला काही सणवार नाही, काय नाही, श्रावण आत्ता संपून गेलेला होता, त्याच्यामुळं आपल्याला लवकर दर्शन भेटलं. आणि हेच आपल्या या काशीच्या, या बनारसच्या गल्ल्यातून आपण फिरतोय आणि आता निघालो आहे आपल्या गाडीकडं. ही सगळी मंडळी आपली फिरायला लागलेली, ही पाहू शकता, निघा लागलोय सगळेजण मिळून. पण एवढंच की व्यवस्था इतकी भारी आहे, सुरक्षा इतकी कडक आहे ना, विचार करू नका, मी काहीच करू शकणार नाही. अशा गोष्टी आहेत त्या, जसं आपल्या इकडं दर्शनासाठी पळापळी असते ना, मध्ये जायचं, बिना नंबराचं घुसायचं, कुठं पण नंबर बिना लावता घुसायचं, असला सिस्टम इथं काहीच नाही. असली सिस्टीमच नाही इथं. मधनं घुसायची, मधनं घुसूच देत नाही ती. पावलाला एक पोलीस आहे, पावलाला एक, अशा पद्धतीनं. आणि आत तर अलाउड नाही मोबाईल काय. आम्ही दर्शन घेतलं आणि हा भोले बाबांचा प्रसाद, जे आम्ही तिथं पर्यंत गेलतो, भोले बाबाच्या महादेवाला आपण शिवून तिथलं दर्शन घेतलेलं आहे आज. आणि मनाला खंत एवढीच आहे की तुम्हाला दाखवू शकलो नाही, बाकीचं आपण स्वतः येऊन दर्शन करू शकतो. आणि बिंदास काय टेन्शन नाही, काय नाही, इतकं भारी वाटतं ना, विचार करू नका. सकाळचं रात्रीचं या 2-3 वाजता, पाठचं 2-3 वाजता आरतीच्या टायमाला पण या, तुम्हाला सगळंच भेटून जाईल, दर्शन लवकरात लवकर भेटून जाईल. चला भेटूया व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलवर बनवून राहा. हां, ती पाहू शकता पुढच्या गल्ल्या, ही इतकं पळतोय राव इंडियन फार्मर, तुम्हाला सांगतो येऊ का, चिनाट. आणि त्यांच्यासोबत जी अण्णा आलेत ना, ती सुद्धा हळू चालायला लागली. ती
ती सुद्धा हळू चालायला लागली ती, पण ती बघा तिथे इंडियन फार्मर कुठं पुढं आहे, आगे पडते. हो बा. हां, तुम्हाला जर काय हे तर कळत नसलं ना, ह्या चौकात आल्यानंतर तुम्हाला मोठा बोर्ड दिसेल हो काही समोरचा, ह्याच्यावर तुम्ही वाचून जस्ट ह्या बोर्डाच्या समोरच्या साईडला तुम्ही जाऊ शकता आणि पुढे गेल्यानंतर मंदिर आहे आणि इतक्या सोप्या आणि सरळ पद्धतीनं मंदिर तुम्हाला भेटू शकतं. आणि घाटाचे प्रकार पण त्याच साईडला येते, वेगवेगळी घाट आहे, ती मणिकर्ण ही ती घाट आहेत. ह्या पण समोरच्या गल्लीतनं तुम्ही असं इकडं जाऊ शकताय. हे मेन चौक आहे. हे आज चौकाला ये कौन सा चौक है, ये कौन सा चौक है, ये कौन सा चौक है ये? हाँ, रेशन कटरा चौक. काय येते ती असं येते डोंगराच्या गडाच्या बाजूला
हो जाऊ द्या, काय होत नाही, जाऊ द्या. काय जाने दे, कोई दिक्कत नाही. ठीक आहे, या लागली ती गाडी. हे बघा मित्रांनो, टाटा करा, टाटा करा, जाता जावा जावा. तर मित्रांनो, अशा पद्धतीचे UP मधल्या गावाकडचं जनजीवन असतं. हे बघू शकता तुम्ही. मस्तपैकी हे आहे, असं कॅनेल वगैरे चाललेलं असतं. सकाळ सकाळच्या पारी आपलं ज्याच्या त्यांच्या नादात असते ती पोरण लेकरण बाळण. ही आपली गाडी बघा. रस्ता मात्र लय खराब आहे. ते यांच्या गावची रस्ता बघितला ना, येडं उचलतो मी, खरं शप्पा सांगतो. ही बघा रस्ता, हो काही खराब आहे ती. पण एवढंच की भाता शेती मात्र मस्त असते. एक तर मित्रांनो, शेवटी आपण काय केलं माहीत आहे का, इंडियन फार्मर जे यूट्यूबर आहेत त्यांना शेवटी आपल्या जुन्या कामाची एक आठवण म्हणून आज थोडंसं काम त्यांना दिलं आहे. तर इथं बघू शकताय तुम्ही काय काय करत आहेत ते. तर अशा पद्धतीचं काम हे पहिले केले होते आणि त्याच्यामुळं त्यांना एक्सपिरियन्स पण आहे. थोडंफार विसरलेत पण आहे, चालू आहे. थोडीशी आठवण करून दिली त्याबद्दल मी क्षमा मागतो यांच्याकडून की आपण हे स्वतः मालक आहेत पण त्यांना काम लावलं आहे. थोडंसं जे आठवण करून दिली त्याबद्दल मला क्षमा करा. चला बघूया पुढं व्हिडिओमध्ये काय काय होतं आहे, काय काय नाही. आणि शेवटी आता आज जाणार आहेत ते रिटर्न आपल्या गावाकडं आणि त्यांना चांगला निरोप देऊया संध्याकाळी. आणि हे पहा, सेम असं काम करत होते आधी आणि आज त्यांची जिंदगी एक वेगळीच आहे. असं इन्स्पायरिंग असं जीवन यांचं आहे. तर चला भेटूया पुढं व्हिडिओमध्ये. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा आपल्या चॅनलवर. आणि आपण आज आपल्या शॉपमध्ये कोण आलंय माहित आहे का? चला सरप्राईज दाखवतो तुम्हाला. आज कोण कोण आलंय, काय काय आलंय माझ्या शॉपमध्ये. खास महाराष्ट्रातनं मला एवढ्या लांब भेटायला आली. सरप्राईज हो, मालकीनीचं काय तर असते मध्ये. मला इंग्लिश शिकवायला हा इंग्लिश बोला येत नाही म्हणा. तर मित्रांनो, आता खास आपल्या शॉपला व्हिजिट करणारे मेहमान म्हणजे आपले पाहुणे आहेत. चला दाखवू. असू द्या हो, पण पाहुणे झालं की शेवटी. तर हे बघा आज कोण आहे, दिसत नाही कोण आहे. नमस्कार मंडळी, हे आपल्या देशातले तुम्हाला माहितच आहेत सगळ्यात फेमस यूट्यूबर. हे आपल्या शॉपला व्हिजिट दिलेले आहेत. आणि म्हणजे तसं व्हिजिट काय नाही, ते खुद मला काय ते इथलं, पण मी बोलायला लागलोय असं. तर मित्रांनो, मला काय वाटतंय तुम्हाला? मला वाटतंय काय असं पाहुणे पिऊन येऊन असं बघितल्यासारखं वाटायला तुम्हाला आज. 5 वर्ष काम केले त्यामुळे काय तो. आणि मेन काय महत्वाचं, इथं देशातल्या सगळ्यात मोठ्या युट्यूबरला सुद्धा मी कामाला लावलंय. ती सवय मोडून गेली 5 वर्षाची, आहे की नाही? 5 ग्राम जागी 10 ग्राम चांदी. 5 ग्रामच्या जागी नाही, 5 ग्राम कुठं 3 ग्राम कापायला लावलं होतं आणि 10 ते 12 ग्राम चांदी कापून. अरे बाबा, असं झालं काम. 3 ग्राम 10 ग्राम. हा, तर काय वाटतंय? छान वाटते. गरमीले थंड छान वाटते. बाहेरचं वातावरण UPतलं कसं वाटतंय तुम्हाला? भरपूर गरम आहे. आपल्या महाराष्ट्रातलं वेगळं आणि इथलं वेगळं आहे. महाराष्ट्र आपला थंड आहे. 2 महिने जर पाऊस बाहेर फिरलं तर AC सारखं आहे. इथं गरम आहे. आग लावल्या बॉल लावले. अजून काय विशेष म्हणताय? विशेष काही नाही, छान आहे. चॅनलला सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर करा आणि व्हिडिओ शेअर करा.
बस एवढंच, बाकी काय नाही, निवांत काम छान चालू आहे. हा. भारी चालू आहे. एकदा तुमच्या चॅनलचं नाव सांगा. सगळ्यांना माहित आहे, पण तुमच्या चॅनलचं नाव सांगा. माझ्या चॅनलचं नाव इंडियन फार्मर. इंडियन फार्मर ही यांच्या चॅनलचं नाव आहे. आणि ज्याने कोणी नवीन कोण असेल, शेतकरी वगैरे कोण का असं ना, आपल्याला जी बघतील, आता मला माहित आहे की गावाखेड्यातलीच आपली जास्त व्हिडिओ बघत असतील है ना. तर अशा कोणी जर हे आहेत जे सबस्क्राईब केलं नाहीत या चॅनलला, जाऊन बघा. शेतीविषयी तुम्हाला मस्त माहिती वगैरे भेटते. आणि मेन म्हणजे चॅनल भरपूर मोठा आहे. सबस्क्राईब करा. तुम्ही भरपूर बघितले असतील, यांचे व्हिडिओ बघितला असाल, पण दुसऱ्या एखाद्या चॅनलवर ह्यांच्या व्हिडिओ डाउनलोड करून ती परत अपलोड केलेला असणार आहे. असा व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवरचा बघितला असेल, पण ओरिजिनल चॅनल ह्यांचं इंडियन फार्मर म्हणून आहे, ती बघू शकता तुम्ही. आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. बटन तोडून टाका. बटन तोडून टाका. काय करायचं फेकून मारायचं मारा, बाकीचं लाईक शेअर करा, काय करायचं करा. आणि हा ब्लॉग इथं संपला असं घोषित करतो आम्ही. घोषित करतो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. चला गाडी जाणं तू चालली मी मस्त आहे ना. कोळसा काही नाही. पुढच्या वर्षी येतो आम्ही. मोबाईल विसरून आले. ओरिजिनल नाही, ती डुप्लिकेट आहे. मिळून मिळून मिळाले डुप्लिकेट आहे. इथल्या लोकांना कळतच नाही की डुप्लिकेट होती, ती साठवून ठेवली उगाच. सृष्टी होय का कोळसा हा घेऊन जातो. ते दाखवा त्यांना, कोळसा दिलोय म्हणून. ह्यांना दाखवा अजून परत. बाय बाय, टाटा. मागं चालताय का संतोष? सृष्टी सृष्टी बाय करा. इंदू बाय बेटा. बाय कर इंदू. बाय करो बालाजी. इंदू पप्पाला बाय कर. इंदू बाय. पीदे सगळ्यांना पीदे की भैया भैयाला टाटा कर की. भैयाला बाय कर की. काहीतरी खराब झाले. प्रश्न पडलाय का? चला टाटा सगळ्यांना. टाटा टाटा. इंदू टाटा. 2 बजे की फ्लाइट है. 2 घंटा 3 घंटा मतलब एक्स्ट्रा ही निकलना है. आराम से जाइए, छोड़ के आप चले आए. ठीक. या आम्हाला बाय कर. आम्हाला बाय कर. 2 महिने आता 1 महिना येऊ लगा.